पहिल्याच बॉलवरती बॅटची स्ट्रॉंग एज, लिडिंग एज यष्टीरक्षक दिग्विजय यांच्या हातामध्ये बॉल विसावतोय आणि टीम नाथसाहेब 11 या संघाला बसतोय पहिला झटका. खेळाडू रमेश कोळी बॅक टू डग आउट. गोल्डन डकचे शिकार झालेत. रॉयल डक आहे आणि ज्या पद्धतीने निराश आहेत स्वतःवरती. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न फसला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. महत्वाचा झटका. विश्वनाथ दानवले यांना मिळते सफलता. वासोळे गावचा एक स्टार प्लेयर, ऑलराऊंडर कॅटेगरीतला खेळाडू आहे, आयकॉन प्लेयर अनुज वॉरियर्स या टीमचा आणि या खेळाडूला ती सफलता मिळते. सुरूर संघाचा विचार केला तर बॅटिंग लाईनअप मजबूत आहे. राईट हँडेड कॉम्बिनेशन पाहिलं मिळालं. आता लेफ्ट हँडेड कॉम्बिनेशन अगदी राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन असेल कारण मैदानामध्ये दाखल होतोय गौरव गजानन गवळी 3G. प्लेस केला, फक्त दिशा दाखवली आहे. क्षेत्ररक्षक आहे तर रिजनमध्ये फर्स्ट स्लीप मध्ये रबाडा. याही खेळाडूची चर्चा आहे सातत्यपूर्व. डंगरी 11 संघाचा भाग राहिलेला आहे आणि डंगरी 11 संघाची आपण सातत्यपूर्व चर्चा करतो. सर्व खेळाडू एकमेकांशी बांधिलकी आहे आणि प्रत्येक खेळाडूचं ज्या खेळाडूचा खेळ चांगला होईल त्या खेळाडूला निश्चितपणाने प्रोत्साहित केलं जातं आणि खराब जरी खेळ झाला तरी साथ दिली जाते. आडवा बॅटने खेळायचा आहे. इथं मिसफिल्ड होते. रबाडा यांच्या माध्यमातून एक सिंगल मिळेल. एक धाव फलकावरती, लॉस ऑफ 1 विकेट. आडवा बॅट नॉन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु मस्तक पे दस्तक. 1 बाउन्स बॉल सीमारेषा ओलांडून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. गौरव गजानन गवळीचा ब्लास्ट चौकार. नाथसाहेब 11 जी चर्चा केली आपण, बॅटिंग लाईनअप मजबूत आहे आणि तो चौकार आलाय. धावफलक 5 या धावसंख्येवरती पाहिला मिळतोय. सुपर क्लासिकल मॅच, एक काटा टक्कर होईल. सुरूर गावचा विचार केला ना तर याही गावामध्ये प्रचंड मोठं बगाड भरतं. बगाड यात्रा आपण पाहत असतो. कव्हरला स्ट्रोक खेळायचा. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. कुलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. स्टेप आउट होऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु विश्वनाथ काय फिल्डिंग केली आहे. अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तो बॉल आला. तो बॉल थांबवला. कॅचचा प्रयत्न देखील चांगला पाहिला मिळाला. षटक क्रमांक 1 पहिल्या षटकाचा खेळ संपला. एका चौकाराच्या मदतीने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धाव फलकावरती. ही आहे पहिल्या षटकाची हायलाइट. 5 रन्स आर ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी वाई सिटीचे खेळाडू पुन्हा एकदा आपण चर्चा करतोय. डंगरी 11चा खेळाडू अर्थात दिग्विजय मोहिते षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचसेच खेळाडू आपण पाहतो या टीम मध्ये डंगरी 11ची पाहायला मिळतात. त्यामध्ये तन्मय चौधरी असेल, रबाडा असेल, दिग्विजय मोहिते आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 स्ट्राइक वरती सूरज मोहिते. बराच काळ नॉन स्ट्राइकिंग एंड वरती होते, आता स्ट्राइक वरती असतील. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत.
यावेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. सूरज सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ के निकलना होगा. हम आदम के बेटे हैं, क्यों सोच रहा राह सरल होगा, संघर्ष जरूर सफल होगा. तो संघर्षाचा शंकनाद करणारा सूरज मोहितेच्या बॅटमधून आलेला षटकार. वेगवान बॉल, व्हाईट बॉल येतोय. प्लस वाईड प्लस 1 बाउन्सचा वर 1 फ्रॉम दी ओव्हरचा रिव्ह्यू नाहीये, फक्त बिमर साठी रिव्ह्यू आहे. चला स्पीड घ्या. 12 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला सूरज आहेत तर दुसऱ्या बाजूला दिग्विजय. बेस्ट वर्सेस बेस्ट आयकॉन प्लेअर आहेत सूरज, तर समोर दिग्विजय परफेक्ट ऑलराऊंडर सुरूर गावचा खेळाडू आहे. ओहो हो, ऑन दी राईट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, खूप हवेमध्ये बॉल आहे. डाऊन दी बॉल तन्मय आणि कॅचचा प्रयत्न फसतोय. बॉल सीमारेषा ओलांडून सूरजच्या बॅट मधून देखना प्रहार, षटकार, दुसरा ब्लास्ट. काय बॅटिंग केली जाते मैदानामध्ये. सूरज एका चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला जाणवतोय. 2 षटकार आले 2 बॉल फेस करत असताना. नाथ साहेब 11 या संघाचा डगआउट जर पाहिला तर संपूर्ण गावचे पाठीराखे या ठिकाणी उपस्थित आहेत या टीमला सपोर्ट करण्यासाठी. तर समोर उंबरकर साहेबांच्या माध्यमातून देखील खेळाडूंना मोटिवेट केलं जात आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. ओहो हो, यावेळेस कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा ओलांडून 1 बाउन्स. मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. 4-4-4 चौकार. लॉंग ऑन खेळलाय, मिड विकेट खेळलाय, पॉइंट खेळलाय, चौफेर फटकेबाजी. हो, ही लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहतोय. डॉट बॉल येतोय. तब्बल 22 धावा धावफलकावरती आहेत टीम नाथ साहेब 11 या संघाच्या. 22 रन्स ऑन द बोर्ड. बॉल आतापर्यंत 4 सफल डिलिव्हर केलेले आहेत. ही देखील लाईन जबरदस्त. वेगवान बॉल, टप्पा पडून उचली घेणारा बॉल, सरळ यष्टीरक्षकाला देखील बीट करून एका डिक्लेरेशन झोनच्या सिंगल साठी चाललाय. फुल टॉस बॉल आहे. मिस टाइम स्ट्रोक, लवकर फटका खेळून बसले. एक सिंगल मिळेल. षटक क्रमांक 2 ला होईल समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 24 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु या ओव्हरमध्ये 2 षटकार एका चौकाराच्या मदतीने एक्स्ट्रा धाव देखील आली आणि 19 धावा तब्बल आल्या आणि धावफलकाला आकार चांगला मिळालाय. 24 धावा धावफलकावरती लागतायत. अजूनही येणारे 18 बॉल महत्वाचे आहेत. टॉस जिंकल्यानंतर अनुज वॉरियर्स या संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय कळवला, परंतु जसा पॉवर प्ले ऑन संपला जसा सूरज स्ट्राईक वरती आला तसा सूरजनं धावफलकाचा आलेख वाढवलाय. अजूनही 18 बॉल आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये प्लेअर फ्रॉम मेनवली गावचे खेळाडू
अर्थात तन्मय चौधरी. स्ट्राइक वरती सूरज आहेत. हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतो. वन बाउन्स बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न. कॅचचा कॉल होता परंतु त्यानंतर बॉल सीमारेषा ओलांडतोय. खराब क्रिकेट ज्या पद्धतीने आपण पाहतोय. बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला गेला त्यानंतर फंबल झाले आणि गडबड होते. 4 धावा. एक धाव महत्वाची आहे. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहे. यावेळेस बीट झालेत खेळाडू. एक सिंगल मेल डिक्लेरेशन झोनची परंतु बॉल चांगला हाताळलाय तन्मय यांनी. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल ठेवला. ही लाईन चांगली आहे. लेन चांगली आहे. अप्रतिम बॉल. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल ठेवले. सातत्यपूर्व आपण पाहतोय तन्मय यांच्या माध्यमातून. आणि बॉल कट करण्याची देखील कला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूला वळण घेणारे बॉल डिलिव्हर केले जात आहेत. स्विंगर गोलंदाज आहेत. फुलटॉस बॉल हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक येईल का पाहायचंय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल विसावतो. त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एका दोन धावेंसाठी बॉल आणि 2 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती लागतील 31 धावा. आतापर्यंत 10 बॉल फेस करत असताना सूरज मोहिते खेळत आहेत. 25 धावा. 7 मिळते 5 बॉल मध्ये. गौरव यांची 5 धावा बनवत असताना 2 षटकार खेळलेत आणि 2 चौकार. सूरज मोहिते यांच्या बॅटमधून स्ट्राईक रेट 250 चा आपल्याला पाहिला मिळतो. मेन स्क्रीन वरती आपण पाहतोय तन्मय चौधरी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती रेडी आहेत. तर समोर नाथसाहेब 11चा लेफ्ट कॉर्नरचा डगआउट आपण पाहतोय. राईट कॉर्नर मध्ये आपण पाहतो निश्चित अनुज वॉरियर्स उंबरकर साहेब यांचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आकाश बुलुंगे यांचा संघ. या वेळेसची लाईन देखील तीच आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. अप्रतिम बॉल हाताळलेत सगळे. एक चौकार जरूर आला. त्यानंतर पुनरागमन चांगलं आहे. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन येईल. हो आसमान का इशारा है. परंतु यावेळेस डाऊन दी बॉल पकडला जाईल. कॅच. तन्मय चौधरी यांना मिळते सफलता. महत्वाच्या क्षणी आलेली महत्वाची विकेट. सूरज मोहिते बॅक टू डगआउट. 25 धावसंख्येचा एक चांगला खेळ पाहिला परंतु त्यानंतर तन्मय यांनी कमबॅक केलंय. बॉलला उंची इलेव्हेशन खूप मिळालं. एका क्षणाला असं वाटलं बॉल हा क्लिअर होईल परंतु तो बॉल हवेत उभा राहिला.
लॉंग ऑफ रिजन मध्ये अप्रतिम कॅच कॅरी करण्यामध्ये यश मिळालंय आणि टीम नाथसाहेब 11 ला बसतोय दुसरा झटका. जितक्या ताकदीचा खेळाडू बाहेर गेला, धावफलक 32-32. जितक्या ताकदीचा खेळाडू बाहेर गेला ना, तितक्याच ताकदीचा तितकंच प्रतिभा असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल. सूरज बाद झाले आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आलेत रोहित, अर्थात फलटणे या नावानं क्रिकेट जगतामध्ये त्यांना ओळखलं जातं. मागची WPL जर आपण पाहिली तर उपसरपंच 11 भुईंज या संघासाठी जबरदस्त कामगिरी राहिली आहे त्यांची. 3 मॅन ऑफ द मॅचचे मानकरी राहिले होते, परंतु आता इथं जबाबदारी वाढली आहे. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौरव गवळी, तर त्यांच्या सोबतीला रोहित पवार. बॉलिंग ट्रॅक वरती मेनवलीचे खेळाडू अक्षय निंबाळकर, राईट आर्म अराउंड द विकेट साठी. ऑफसाईडच्या बाहेरचा बॉल, पहिलाच बॉल प्रतिम हाताळा आहे अक्षय निंबाळकर यांच्या माध्यमातून. चेज घेतली जाते बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल, त्यानंतर सिंगलचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला गेला, परंतु फसलाय प्रयत्न. एक सिंगल आणि आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल रोहित. या खेळाडूकडे विशेष लक्ष असेल तर समोर अक्षय देखील अनुभवी गोलंदाज आहेत. सातत्यपूर्व मेनवलीचं क्रिकेट गाजवतायत. वाई तालुक्यातल्या अनेक मोठ्या स्पर्धा खेळलेत. स्पीड घ्यास चला. 33 धावा. अपील केलं जात आहे, पंचांचं बोट आकाशाकडे. रोहित पवार बिग विकेट डाऊन, बडी मछली जाल में. जड पावलाने अगदी पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचे शिकार आल्या पावली माघारी निघालेत. अक्षय निंबाळकर सफलता मिळते. अक्षय निंबाळकर यांची बहरलेली गोलंदाजी आपण पाहतोय. 3 बॉल डिलिव्हर केलेत, 1च धाव खर्च केली आणि एक महत्वाची विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अनिकेत जाधव खानापूर, यस अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळेसचा बॉल देखील चांगला आहे, अगदी चांगला टप्पा हाताळला जातोय. नेल्सन नंबर 333, 33 धावा, लॉस ऑफ 3. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना नाथसाहेब 11. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळलाय. बॉल सीमा रेषा ओलांडून आर पार सीमा पार अनिकेत यांच्या बॅटमधून आलेला षटकार. वॅगनार गाडी जी 7144 नंबरची जी वॅगनार गाडी आहे ती काढून सहकार्य करा, अडथळा निर्माण होत आहे. एकोणचाळीस रन स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना 39 धावा. बॅक चेज घेतली, बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल फील केला जातोय, थांबवला जातोय, डॉट बॉल येतोय आणि आता षटक क्रमांक 4 संपलं. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 39 रन 9.75 चा नेट रन रेट पाहायला मिळतोय. रन रेट पाहायला मिळतोय. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक. इथून पुढे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हे 6 बॉल अनुज वॉरियर्स साठी देखील महत्वाचे आहेत.
आणि त्यासोबतच नाथसाहेब 11 याही संघासाठी महत्वाचे आहेत. या ठिकाणी शुभागमन होतंय. लिजंड क्रिकेटर अमोल सावंत यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. अमोल सावंत साहेब उपस्थित झालेले आहेत. षटक क्रमांक 5 स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, महत्वाची ओव्हर आणि बॉलिंग ट्रॅक वरती आहेत प्रतीक रणपिसे अर्थात रबाडा. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. तन्मय चौधरी आले. जजमेंट फसलंय. बॉल चाललाय सीमारेषा ओलांडून लॉंग ऑफच्या पलीकडे. लेफ्ट हँडेड बॅटर गौरव गवळीचा ब्लास्ट. षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका खेळलाय. स्टायलिश स्ट्रोक. असं काय 45 धावा. यावेळेसचा बॉल वेल लेफ्ट केलाय आणि त्यानंतर सिंगल कंप्लीट केली जाते. 22 सिंगल मैदानाच्या आतमध्ये. वाईट यॉर्कर. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक वरती अनिकेत ज्यांनी 3 बॉल मध्ये 6 धावा बनवलेल्या आहेत. एक षटकार ठोकलाय. फुल टॉस वरती फुल लॉस करू शकले नाहीयेत. अगदी मेजवानी होती परंतु त्या बॉल वरती फसलेत आणि एका धावेवरती समाधान मानलं जात आहे. 1-7 कहाणी आगे. या संपूर्ण इनिंगचा विचार केला ना तर रमेश कोळी खास काही करू शकले नाहीत. गोल्डन डक, रॉयल डकचे शिकार झाले. त्यानंतर सूरज यांनी डावाला चांगल्या पद्धतीने सावरलं परंतु त्यांची देखील विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर गौरव गवळी जो खेळाडू आपण पाहतो मैदानामध्ये अगदी तळ ठोकून बसलेला आहे आणि या खेळाडूची बॅटिंग होणं गरजेचं आहे. हो यावेळेस अपील जरूर केले परंतु एक सिंगल मिळेल. लेग बिफोर विकेट साठी तुम्हाला अपील करावीच लागते. हा देखील नियम आहे. 48 धावा. गौरव यांचा विचार केला ना तर एक षटकार ठोकला जरूर परंतु भरपूर झुंज दिले या इनिंग मध्ये. 10 बॉल फेस करून 12 धावा बनवलेल्या आहेत. स्ट्रोक हवेमध्ये पकडला जाईल कॅच. दिग्विजय मोहिते यांच्या हातामध्ये बॉल विसावतोय. महत्वाच्या क्षणी आलेली महत्वाची विकेट. प्रतीक रणपिसे यांना मिळते सफलता. अशु मांढरे यांच्याकडून या विकेट साठी 201 रुपयांचं कॅश प्राइज आहे. अठ्ठेचाळीस धावा. अजूनही शेवटचा बॉल इम्पॉर्टंट आहे. नाथसाहेब 11 वर्सेस टीम अनुज वॉरियर्स अशी मॅच. फुलटॉस बॉल आहे. ऑन साइडला खेचलाय. फक्त दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल का. खूप मोठा रन चेस. बॉल पर्यंत आले. त्यानंतर बॅकअप मिळाला आणि इथं विकेट येईल शेवटच्या क्षणी, अखेरच्या क्षणी. 2 धावांच्या मदतीनं संघाचं अर्धशतक साजरं होत आहे. बोर्डवरती 50 धावा. 50 रन्स ऑन द बोर्ड. 51 धावांचं लक्ष. त्याच पद्धतीने आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईच्या सगळ्या स्पर्धा कव्हर करणारे
आमचे गुरुवर्य अर्थात निलेशजी मर्डेकर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मनापासून स्वागत आहे. आवाजामध्ये फेरबदल होतोय. यानंतरच्या इनिंग मध्ये आपण ऐकणार आहोत सन्माननीय निलेशजी मर्डेकर सर यांचा आवाज. टॉस करूया आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते. टॉस केला जाणार आहे. एका बाजूला टीम आपण पाहतोय काळ भैरवनाथ 11 बावधन, तर दुसऱ्या बाजूला स्वरा 11. या दोन संघांमधला महत्वाचा टॉस आपण कंडक्ट करतोय. सन्माननीय काका भुसारी साहेब अर्थात विश्वनाथ जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस करूया आपण. खऱ्या अर्थानं एका बाजूला आपण पाहतोय काळ भैरवनाथ 11 संघाचे आयकॉन प्लेयर आणि कॅप्टन प्लेयर सुशांत शिंदे आहेत, तर दुसऱ्या बाजूला स्वरा 11 संघाचे आयकॉन आणि कॅप्टन प्लेयर आकाश फरांदे यांच्या मध्ये सर्वप्रथम आपण टॉस करूया. सन्माननीय काका यांना विनंती आहे. आकाश यांचा कॉल असेल. टॉस केला जातोय. टेल्स इज द कॉल. काळ भैरवनाथ 11 या संघानं टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? बॅटिंग करू आम्ही. सर्वप्रथम स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धेचं आयोजन एकदम सुंदर आहे. अंपायर पण सगळं नियोजन, युट्यूबचं पण सगळं एकदम कडक नियोजन. स्पर्धा विद्यानिकेतनचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. शशी सर, अजित वरे यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एक नंबर स्पर्धा आहे तालुक्यातली. आणि समोरचा संघ अर्थात बरीच वर्ष एकत्र खेळलाय. आकाश फरांदे समोर आहेत. एकत्र गावच्या टीम मध्ये खेळतात असताना आम्ही पाहिलेलं आहे. आकाशच्या टीम बद्दल काय सांगाल? पण टीम चांगलीच केलेली आहे. अर्धे प्लेयर तर गावातलेच आहेत. टीम पण गावातलीच आहे आमच्या ती सुद्धा. समोर ऑपोजिट आकाश फरांदेकडे जातोय आपण. टॉस जिंकला असता तर काय केलं असतं? आणि समोरचा संघ त्याआधी विद्यानिकेतन सामाजिक संस्थेचं एक देखणं आयोजन आणि त्या आयोजनाबद्दल काय सांगाल? अतिशय देखणं असं आयोजन केलेलं आहे. विद्यानिकेतन प्रीमियर लीग अतिशय उत्कृष्टरित्या पार पडत आहे. त्याचप्रमाणे शशी सर आणि अजित वरे सर त्याचबरोबर सर्व कमिटी मेंबर यांचे मी आभार मानेन. एवढी मोठी लीग आपल्या वाईमध्ये त्यांनी केली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. त्यामुळे सर्व वाईतल्या क्रिकेट रसिकांना प्लेयर्सला या लीगचा अनुभव घेता आला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. मनापासून धन्यवाद. दोन्ही संघांना बेस्ट लक. कॉंग्रॅच्युलेशन. चला, दोन्ही संघांना विनंती आहे की आपल्याला अधिकचा वेळ घेता येणार नाही. आपण सामना लगेचच सुरू करा. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत सकाळपासून आणि कालपासून या स्पर्धेमध्ये तुम्ही ऐकत आहात, सातारा ग्रामीण आणि वाईचा आवाज अर्थात अनिकेतजी कामटे सर आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज संतोष देसाई सरांना आपण कालपासून या विद्यानिकेतन प्रीमियर लीगच्या माध्यमातून ऐकत आहोत. पहिला डाव झालेला आहे. एका बाजूला नाथसाहेब 11 आणि त्यांच्या विरुद्ध अनुज वॉरियर्स अशी लढत आहे. टीम नाथसाहेब 11 या टीमने बॅटिंग करताना बनवलेल्या धावा ज्या आहेत ना 50 बनवलेल्या आहेत. अनुज वॉरियर्सला बनवायच्या आहेत 51 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये सत्र क्रमांक 2 साठी आहे. तुम्ही पाहता अनुभवताय विद्यानिकेतन प्रीमियर लीग पर्व क्रमांक पहिलं. विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. वाटचाल परंपरेची परंपरा, भव्यदिव्य स्पर्धेची कुंभमेळा, क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा. आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आता अनुज वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध नाथसाहेब 11 या दोन टीममध्ये होणार आहे. मित्रांनो, आपण वेळ घेताय
दोन्ही संघांना विनंती आहे की तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही, पण थोडीशी घाई करूया. आपल्याकडे अजून 4 सामने पेंडिंग आहेत आणि त्यासाठी आपल्याला विनंती आहे की जेवढ्या जलद गतीने आपल्याला खेळता येईल तेवढ्या जलद गतीने आपण खेळूया. मॅचला करूया प्रारंभ. सत्र क्रमांक 2 ला होते सुरुवात. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. वासोळे गावचे ऑलराऊंडर क्रिकेटर विश्वनाथ दानवले आणि दुसऱ्या बाजूला भूषण नलगे बॅटिंगसाठी. पहिला बॉल, पहिलाच बॉल, स्विच हिटचा प्रयत्न, परंतु यावेळेला मनसुबे उधळून लावले आणि पहिलाच बॉल टाकलाय तो डॉट. भोईंचे सुमित पवार पहिल्या ओव्हरमध्ये पहिला बॉल प्रभावशाली टाकतायत. पॉवर प्लेचंही षटक आहे आणि पहिला बॉल चांगला टाकलाय. डॉट बॉलने सुमित पवार यांनी आपल्या ओव्हरची सुरुवात केलेली आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज भूषण. पायावरती बॉल आहे, फक्त दिशा दिली आहे. खेळाडू आहे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये, सिंगल प्राप्त होते आणि स्ट्राईक वरती आता विश्वनाथ दानवले यांना आणलेला आहे. 2 बॉलचा मित्रांनो खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती 1 धाव येते. 51चं लक्ष आहे या मॅच मध्ये. एका बाजूला सुमित पवार भुईंचे एक भेदक गोलंदाज आहेत, गोलंदाजी मार्गवरती तयार होत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदलली आहे कारण स्ट्राईक वरती विश्वनाथ दानवले आलेले आहेत आणि तेही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता पाहत आहेत कशा प्रकारे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखलेली आहे. बॅकअप कुठे, तर बॅकअप ऑन साइडला आहे. लाईन मिस करून बसलेले आहेत. बॉल थोडासा पुढ्यामध्ये होता, डोळे थोडेसे मोठे झाले कारण एखादा बॉल ज्यावेळेस एखाद्या बॅट्समनच्या पुढ्यामध्ये पडतो ना त्यावेळेस तो बॅट्समन मोठ्या फटक्यासाठी जातो आणि विश्वनाथ दानवले यांनी तेच केलं, परंतु बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचू शकले नाही. डॉट आलाय. सुमित पवारचा चांगला बॉल. हाई बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर, आता खोलवर टप्प्याचा हा आणखीन पुढे सोडलाय. लागोपाठचे काही बॉल. डॉट. सुमित पवार यांची धारदार गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, वरती येऊ शकला नाही, संपर्क होत नाहीये. डॉट आलाय. नाथसाहेब 11ने सुरुवात सत्र क्रमांक 2 ची दमदार केली आहे. फक्त एकच धाव मिळाली अनुज वॉरियर्सला. सरळ बॅटने फटका खेळलाय. खेळाडू आहेत बॅकअप साठी पाठीमागे थांबले, परंतु क्रिकेटमध्ये गलपानपणाला नाही थारा, चुकीला नाही माफी. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावींसाठी या डावातला पहिला चौकार विश्वनाथ दानवले यांच्या बॅट मधून आलाय. क्षेत्ररक्षक बॅकअप साठी थांबले होते. पहा, हाताला स्पर्श करून बॉलने सीमा रेषा ओलांडली आणि डोक्यावरती क्षेत्ररक्षकांनी हात ठेवले आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल 4 धावा येत आहेत. पॉइंटला खेळाडू आहेत. या बॉलच्या पाठीमागे धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, तर निश्चित होणार नाही कारण फलंदाजांना ती मुभा मिळू शकली नाही. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 51चं प्रत्युत्तर देताना अनुज वॉर्नियर्सने बनवलेल्या आहेत धावा अवघ्या 5, बनवायच्या आहेत धावा 46, येणारे बॉल 24. आपण थोडीशी करूया घाई, दोन्ही संघांना करूया विनंती. विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं पहिलं पर्व, कालचा दिवस आपण पाहिला, आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. एक चांगली क्रिकेट स्पर्धा. संपूर्ण तालुक्यामध्ये आता विद्यानिकेतन प्रीमियर लीगचे वारे वाहत आहेत. प्रत्येक गावामध्ये कट्ट्यावरती ही चर्चा विद्यानिकेतन प्रीमियर लीगची होते कारण दिवसभरामध्ये जो काही खेळ होतो त्याची चर्चा गावच्या कट्ट्यावरती ही होताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर आता 2 ला सुरुवात होईल आणि ओव्हर नंबर 2 साठी आता गोलंदाजी मार्गवरती आता कुणाला बोलवलं हेही पाहावं लागेल. कवठे गावचे मनीष पोळ एक युवा खेळाडू म्हणून या खेळाडूच्या नावाची दखल घ्यावी लागते. ओव्हर नंबर 3 साठी कवठे गावचे मनीष पोळ, 2 साठी आणि बॅटिंग मध्ये भूषण आहेत. एकच धाव आतापर्यंत त्यांनी बनवलेली प्रतिभा त्यांच्याकडे आहे. फटका फसलाय. खेळाडू बॉलच्या खाली येतील का, फार मोठा अंतर पार करायचंय, कापायचंय.
परंतु 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. फटका फसला होता. लॉंग ऑनचे खेळाडू धावत गेले, परंतु अंतर फार मोठं होतं, पोचू शकले नाही. या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 धावा प्राप्त होत आहेत. मनीष पोळ यांनी हा बॉल चांगला टाकला होता, परंतु एका बाजूला भूषण यांना आता आपला दमखम दाखवावा लागेल. चांगली बॅटिंग नावाप्रमाणे करावी लागेल. एका बाजूला विश्वनाथ दानवले 4 बॉल 4 आणि भूषण 3 बॉल 3. बॉल क्रमांक 2. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. पॉवर प्ले संपलेला आहे. खुलं क्षेत्ररक्षण आहे, सोडून दिलाय. दिशा पाहावी लागेल. पंच सांगतायत की दिशाहीन बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. डाव्या स्ट्रीच्या बाहेर गेला. 51चं लक्ष आहे. पंचांकडे दाद मागितलेली आहे, परंतु इथे पहा, पंचांनी सांगितलं की बॉल खेळण्याच्या आवाक्यामध्ये होता, त्यामुळे हा बॉल डॉट आहे. थोडेसे शफल झाले होते. उजव्या स्ट्रीच्या बाहेर बॅटिंग करताना भूषण निघून गेले होते आणि बॉल अगदी यष्ट्यांवरतून मार्गस्थ झाला असं पंचांनी सांगितलं आणि इथे आला तो डॉट. बॉल क्रमांक 3. मनीष पोळ. फटका तर खेळलाय लॉंग ऑफला. खेळाडू बॉलच्या खाली वेगाने येत आहेत. 2 आणि इथे वेल जज कॅच पकडलेला आहे, कारण अशा प्रकारच्या कॅचेस पकडणे थोडंसं कठीण आहे, कारण सूर्याची किरणं समोरून डोळ्यापर्यंत येत आहेत. परंतु अशाही परिस्थितीमध्ये हा झेल क्षेत्ररक्षकाने पूर्ण केला आणि आपलंही योगदान या झेलमध्ये दिलेलं आहे. ज्यावेळेस क्षेत्ररक्षक धावले होते ना, हा झेल पकडताना थोडेसे 2 वेळा थांबले होते, परंतु योग्य अंदाज बांधला आणि वेल जज कॅच पकडला. भूषण माघारी. भूषण यांचा फटका बसला. आज नावाप्रमाणे भूषण बॅटिंग करू शकले नाही. मैदानाच्या आतमध्ये 3 धावा बनवून माघारी जात आहेत. मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही. लांबी कमी पडली आहे. पहिल्या विकेटचं पतन होतं. अनुज वॉरियर्सला धक्का क्रमांक 1 लागला आणि नाथसाहेब 11ला हे पहिलं सुयश या ठिकाणी प्राप्त होत आहे. मैदानाच्या आतमध्ये वाई सिटीचे दिग्विजय मोहिते बॅटिंगसाठी येत आहेत. दिग्विजय मोहिते हे डावकुरे हाताने गोलंदाजी करतात आणि उजव्या हाताने बॅटिंग करतात. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. ही त्यांच्या खेळाची शैली आहे. बरेचसे खेळाडू अशा आहेत, कधी कधी डावकुरे हाताने बॅटिंग करतात आणि उजव्या हाताने बॉलिंग करतात, आणि त्याच्यामध्ये असणारे एक उदाहरण म्हणजे दिग्विजय मोहिते. बॉलिंग लेफ्ट हँडने आणि बॅटिंग राईट हँडने ते करतात. मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत दिग्विजय मोहिते, वाई सिटी. गोलंदाजी मार्कवरून कवटेगावचे मनीष पोळ 3 बॉल टाकतायत, 3 धावा देत 1 गडी गारद करतायत. आल्या पावली दिग्विजय मोहिते यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा लांब लचक टोलेजंग उत्तुंग आकाशाला गवसणी घालणारा फटका आलाय दिग्विजय मोहिते यांच्या बॅट मधून. षटकार. दिग्विजय मोहिते आले आणि त्यांनी आपली प्रचिती दिली आहे या बॉलच्या पाठीमागे. बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे 6 धावेंसाठी. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच दिग्विजय मोहिते यांनी निवडला. मैदानाच्या आतमध्ये मनीष पोळ यांच्या विरुद्ध आक्रमण केलंय. काय फटका खेळलाय. जागेवरतूनच या बॉलला पाठवलं. फटका फसलाय. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. नो बॉल आहे. +1 अशा 2 धावा पंच ठिकाणी कळवतायत. त्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल, म्हणजे यानंतरचा बॉल असेल तो फ्री हिटचा असेल. आणि एका बाजूला पहा धावसंख्या धावफलकावरती आहे आता 16 धावा. दिग्विजय मोहिते फ्री हिटचा बॉल खेळतील. आणि फ्री हिट बद्दल आपण अनेकदा चर्चा केली की पूर्वी क्रिकेटमध्ये फ्री हिट नावाची गोष्ट नव्हती, परंतु क्रिकेटमध्ये फ्री हिट नावाचा कन्सेप्ट आला. क्रिकेटला ग्लॅमर प्राप्त झालं कारण प्रेक्षकांना हा बॉल बघायला आवडतो. फ्री हिटचा बॉल समोर, ओव्हर दी बॉलर हेड. निघाला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॉलने घेतली भरारी. दिग्विजय मोहिते यांचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषा पार. षटकार. दिग्विजय मोहिते मैदानाच्या आतमध्ये धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा. समोर खेळलाय बॉल. ओव्हर दी बॉलर हेड. पाठवलाय सीमारेषा पलीकडे. चांगला बॉल. मनीष पोळ कमबॅक करतायत. काही बॉल महागडे टाकले, काही बॉल आता चांगले टाकतायत. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. मनीष पोळ तब्बल 17 धावा त्यांनी खर्च केल्या. हा चांगला बॉल आहे, म्हणजे 2 पायांमध्ये जी काही पोकळी निर्माण झाली होती ना, त्याच्यातून बॉल पाठीमागे गेला. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. पार्टनरशिप चांगली उभी राहिली आता. 22 वरती 1. दिग्विजय मोहिते 4 बॉल 13 आणि विश्वनाथ दानवले
4 बॉल 4 वरती बॅटिंग करतायत. आता समीकरण येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत त्या 29 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या 3 ओव्हरसाठी आता एका बाजूला नाथसाहेब 11ला प्रयत्न मोठे करावे लागतील. पहिल्या ओव्हरमध्ये खेळ चांगला राहिला होता, मॅच हेलकावे देते. पहिल्या ओव्हरमध्ये सामना नाथसाहेब 11च्या बाजूने राहिला, परंतु ओव्हर नंबर 2 जर आपण पाहिलं तर अनुज वॉरियर्सकडे सामना गेला. म्हणजे अशी मॅच हेलकावी देते. मॅच कधी नाथसाहेब 11 कडे येते तर कधी अनुज वॉरियर्स कडे जाते. परंतु सामन्याचा रिझल्ट काय लागेल याची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचले. या ओव्हरमध्ये कमबॅक केलं जाईल का? गोलंदाजी मार्कवरती सूरज मोहिते यांनी बॅटिंग चांगली केली आहे, गोलंदाजी चांगली करावी लागेल. एक टप्पा बॉलला अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये होती दरी आणि या जरीतून बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी विश्वनाथ दानवले यांचा वार. बॉल चाललाय सीमा पार. धाबा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. असं म्हणतात की दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि जीवनामध्ये जर सुखाची हिरवळ आणायची आहे ना तर दुःखाची दरी पार करावी लागते. मग ते आयुष्य असो किंवा क्रिकेट. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप कव्हर. 30 यार्ड वर्तुळा बाहेरील बॅकअप बॉलर तयार. सूरज मोहिते चांगला बॉल टाकलाय. विश्वनाथ दानवलेला बांधून ठेवलेला आहे या बॉलच्या पाठीमागे. आयकॉन विरुद्ध आयकॉन. विश्वनाथ दानवले विरुद्ध सूरज मोहिते अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही खेळाडू परफेक्ट ऑलराऊंडर. बॉल क्रमांक 3. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल पाठी ओढलाय. सूरज मोहिते यांनी आता आपली चमक दाखवायला सुरुवात केली या बॉलच्या पाठीमागे. लागोपाठचे 2 बॉल डॉट टाकले सूरज मोहिते. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल डॉट. सूरज मोहिते सुरूर गावचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत, तर एका बाजूला वासोळे गावचे विश्वनाथ दानवले हे परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीमध्ये येणारे खेळाडू आहेत. बरेचसे असे खेळाडू आहेत की जे परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. फटका खेळलाय. खेळाडू बॉलच्या खाली येतील का? 3. परंतु कॅचचा कॉल आणि इथून हातामधून झेल निसटलेला आहे. विश्वनाथ दानवले यांना जीवनदान मिळतंय. क्रिकेटमध्ये जीवनदान फार घातकी असतात आणि विश्वनाथ दानवले यांना जे जीवनदान मिळालंय त्या जीवनदानाचा आता उपद्रव काय पाहायला मिळेल ती येणारी वेळ सांगेल. परंतु झेल निसटलाय. 3 खेळाडू धावत आले होते. कॉलिंग फार महत्वाचं असतं. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. एका बाजूला सूरज मोहिते मॅन फ्रॉम सुरूर. टॅप केलाय. खेळाडू वेगाने जातील 30 यार्ड वर्तुळातील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे. दुसरीचा प्रयत्न होईल का? तर नाही. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. त्यापेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही. दिग्विजय मोहितेही ऑलराऊंडर खेळाडू आहेत वाई सिटीचे. म्हणजे मैदानावरती आणि आपण चर्चा करतो ना की खेळपट्टीवरती विशेष करून 3 खेळाडू ऑलराऊंडर आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय. 29 वरती 1. 51चं टार्गेट आहे. म्हणजे 13 बॉल 22ची गरज आहे. नाथसाहेब 11ला विकेटची गरज आहे. सूरज मोहिते तारणहार बनतील का? दिग्विजय मोहिते ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. बॉल पाठवलाय. दिग्विजय मोहिते आणि सीमा रेषेच्या पलीकडे फटका आहे. कडक बॉल देतोय सीमा रेषेच्या पलीकडे धडक. दिग्विजय मोहिते यांचा फटका आहे तडक फडक. बॉल सीमा रेषा पार. षटकार. दिग्विजय मोहिते नावाचं वादळ आलेलं आहे. वादळाचा सपाटा पहिल्या बॉल पासून आपण पाहतोय. समीकरणामध्ये मोठा बदल करणारा फटका होता. 35 धावा गडी बाद. सूरज मोहिते यांच्यावरती आक्रमण केलं. भीषण हल्ला चढवलाय. आज वाई सिटीच्या दिग्विजय मोहिते यांनी बॅटिंग जबरदस्त आणि कमालीची केलेली आहे. धावसंख्या 35 म्हणजे बनवायची आहे. तिथून पुढे 16 आणि येणारे बॉल 12. 12 बॉल 16ची गरज आहे. चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा. अंधकार से लड़ते रहो तो सबेरा जरूर खिलेगा. जब ठान ली है मंजिल पर जाना तो दोस्तों रास्ता जरूर मिलेगा. स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील ज्या विजयाच्या दिशेने जातील. नाथसाहेब 11ला आज प्रयत्न मोठे करावे लागतील. गोलंदाजांना कसरत करावी लागेल. मेहनत घ्यावी लागेल. आणि ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाजी मार्कवरती केलाय बदल. गौरव गवळी एक युवा ऑलराऊंडरच्या यादीमधलं हे नाव आहे. गौरव गवळी
बॅटिंगमध्ये चांगली चमक सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये दाखवली होती. आता बॉलिंगमध्ये आपला खेळ चांगला दाखवावा लागेल, कारण संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. त्याला बाहेर काढायचं तर चांगला खेळ करावा लागेल. 12 मध्ये 16चा बचाव करायचा आहे. स्ट्रायकर एंडला बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय विश्वनाथ दानवले, एका बाजूला गौरव गवळी. लोअर फुल टॉस, बॉल निघाला लॉंग ऑन, सीमारेषेच्या पलीकडे. विश्वनाथ दानवले यांच्या बॅट मधून मोठा टोला आला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला. एखादा झेल सुटतो काय आणि त्या झेलचा उपद्रव विश्वनाथ दानवले दाखवतात काय. बॉल पाठवला सीमारेषा पार, षटकार. आता 11 बॉल 10, परिस्थिती बदललेली आहे. बॉलर तयार गौरव गवळी. लोअर फुल टॉस, त्यालाही फेकून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. विजयाच्या उंबरट्यापर्यंत घेऊन जाणारा अनुज वॉरियर साठी षटकार आलाय. 10 बॉल 4 लढावं लागेल. खरा योद्धा मित्रांनो तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो आणि याही मॅच मध्ये लढावं लागेल. लढण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाहीये. नाथसाहेब 11ला प्रयत्न मोठेच करावे लागतील. 10 बॉल 4 ची गरज. हा फटका फसलाय, परंतु खेळाडू बॉलच्या खाली येतील का, योग्य अंदाज बांधतील का. आणि या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 2 धावा प्राप्त होतील. म्हणजे विजयासाठी अवघ्या 2 धावांची गरज आहे. निश्चित नाथसाहेब 11ला ज्या विकेट हव्या होत्या त्या विकेट मिळू शकल्या नाही. खास करून विश्वनाथ दानवले जीवनदान मिळालं. दिग्विजय मोहिते यांनी तर आल्या पावली सपाटा लावला. आणि स्विच हिटचा फटका, सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत विश्वनाथ दानवले, वासोळे आहे त्यांचं गाव. बॉल पाठवलाय सीमारेषा पार. विजयाचा कळस रवणारा षटकार आलाय. आणि हा सामना जलद गतीने अनुज वॉरियर्सने जिंकला. आयुर्वेदिक वनस्पती मुळा आणि त्यानंतर फटका खेळलाय विश्वनाथ दानवल्यांनी नाथ खुळा. बॉल सीमारेषा पार, षटकार. चला पुढील 2 संघांना विनंती आहे, आपला टॉस झालेला आहे, आपण मैदानाचा ताबा घ्या. आणि प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार आहे वासोळे गावचे विश्वनाथ दानवले. प्लेअर ऑफ द मॅच. जबरदस्त बॅटिंग राहिली, गोलंदाजीमध्ये चांगली चमक दाखवली पहिल्या ओव्हरमध्ये. आणि विश्वनाथ दानवले यांना ऑलराऊंडर खेळासाठी आपण त्यांना प्रदान करूया प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. विश्वनाथ दानवले आपण या आणि आपल्या पुरस्काराचा आपण स्वीकार करा. चला थोडीशी घाई करूया. येणाऱ्या संघाला विनंती आहे आपले अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा आणि बॅटिंग ऑर्डर लगेच पाठवा. एका रांगेमध्ये हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तुम्ही पाहताय विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं पहिलं पर्व. काळ भैरवनाथ 11 बावधन आणि त्यांच्या विरुद्ध स्वरा 11 अशी लढत आहे. चला दोन्ही संघांना विनंती आहे की मित्रांनो